दिवसाची सुरुवात अशी बरोबर मंगोल साम्राज्यामध्ये एका राजाला एका संदेशवाहकाची गरज होती, जे त्याचे सिक्रेट संदेश इतरांपर्यंत पोचवेल, तो राजाबरोबर सतत राहील. त्याने एका तरुणाची निवड केली आणि त्या तरुणाचं नाव होतं मार्को पोलो. हा तरुण खरं तर युरोपियन होता, पण तो त्या ठिकाणी राहायला आला होता आणि तो त्यावेळेस फक्त 21 वर्षाचा होता. त्याला एवढा काही मोठा अनुभव नव्हता, पण त्याची निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्ती ही खूप चांगली होती. आणि ह्यापेक्षा जास्त अजून एक त्याचे क्वालिफिकेशन होतं, ते म्हणजे तो ख्रिस्ती तरुण होता. आणि ही जे सर्व देणग्या होत्या त्याला ते देवापासून मिळाल्या होत्या. आणि मंगोलाच्या राजाने त्याची निवड केली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं, कारण त्या ठिकाणी अजून काही ज्ञानी लोक होते, अजून काही खूप अनुभवी लोक होते, पण राजाने याची निवड केली होती. आज आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा ख्रिस्ताशी विश्वासू असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. देवाशी विश्वासू असणं खूप गरजेची आहे. आम्हाला ह्या जगामध्ये राहून दुसऱ्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. एक ख्रिस्ती म्हणून आमचा प्रकाश, आमचे गुण इतरांना दिसले पाहिजे आणि तरच आमची जगामध्ये चांगल्या कामासाठी निवड होणार आहे. नबुखदनेसर राजाने ज्यावेळेस यरुशलेमेवर स्वारी केली त्यावेळेस त्यांनी अनेक लोकांना गुलाम म्हणून पकडून आणलं आणि त्यामध्ये दानिएल एक होता. आणि दानिएल हा शेवटी एकट्या त्या देशाचा पुढे तो पुढारी बनला. त्याच्या हातामध्ये संपूर्ण राजाने त्याचा कारभार दिला होता. आणि देवाने दानिएलला दृष्टांत सांगण्याची आणि स्वप्नाचा उलगडा सांगण्याची सुद्धा त्याला कला दिली होती, देणगी दिली होती. आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. त्याचे गुण जे होते हे राजाच्या नजरेमध्ये भरले. देव आमचा राजा आहे आणि त्याला अशाच विश्वासू तरुणांची गरज आहे. आज आमचे गुण आम्ही आमच्या या जगिक जीवनामध्ये इतरांना कसे दिसतील याची काळजी घेतली पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, दानिएलाचं पुस्तक 1 अध्याय आणि 17 वचन. डॅनियल चॅप्टर 1 and verse 17. या चौघा तरुणास देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यात निपुण व प्रवीण केले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.